एके रॉयल मानकूर आपला देखील एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवा. हरीश आणि हर्ष ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजीसाठी. एके रॉयल मानकूर आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर उमेश इलेव्हन खार असे दोन बलाढ्य संघ आजच्या अंतिम दिवसातील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. माननीय श्री रवींद्र शेठ कोरडे यांचा आज 50वा वाढदिवस. या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसांचे औचित्य साधून आपण पाहतोय एकूण 16 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, पहिला सामना, स्पर्धेला सुरुवात होते, आजच्या दिवसाला सुरुवात होते. हरीश स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्ष आहेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी मोईन गोलंदाजीसाठी आलेत. येस, लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल, अंतिम दिवस या स्पर्धेचा, पहिली मॅच मैदानामध्ये रंगते. मोईन गोलंदाजीसाठी आलेत. अधिक प्रत्येक सामना जर आपण पाहिलं तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये 5-5 षटकांचे खेळवले जातील. पहिली 2 षटके मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. मोईनचा पहिलाच बॉल, प्रचंड वेगावरती स्वार होऊन मोईन गोलंदाजी करतोय आणि पहिलाच बॉल या ठिकाणी पहा काय हाताळलाय. पहिला बॉल या ठिकाणी फलंदाज बीट झाल्यात. पहिलाच बॉल या ठिकाणी डाऊट येताना पाहायला मिळतोय. प्रोलिंग स्पोर्ट्स याच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. विपुलदादा पंडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम एकूण 3 कॅमेऱ्यासह आपण पाहतोय या संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी सज्ज आहे. आता मात्र पंचांचा इशारा येतोय, इट्स नो बॉल. बीमर पडताळला जातोय पंचांच्या माध्यमातून. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर सुबोध गडसे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये विजयजी केनी आहेत. त्याचप्रमाणे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर सर अवी परब असे 3 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत आहेत. फ्री हिटचा बॉल होता. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटची एज घेऊन बॉल जर आपण पाहिलं तर अलॉंग विथ द कार्पेट ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. पहिला चौकार आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय हरीशच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 5 या आकड्यावर. दोन्ही सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. ओ पुढचा बॉल, यावेळेला चांगला फटका, स्ट्राईक डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा येतोय चौकार हरीशच्या बॅटमधून. बरोबर सरळ रेषेमध्ये खेळलेला हा फटका, बरोबर पिक केला बॉलला आणि अगदी समोर फटका खेळलाय 4 धावांसाठी. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. मोईने षटक हाताळत असताना धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 9 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल होता. क्षेत्ररक्षक येत आहेत मिडॉन मधून आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल पूर्ण देखील केली. एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 10 या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अंतिम दिवस या स्पर्धेचा. हो, यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. त्यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 10 या आकड्यावर. चांगलं षटक हाताळलं मोईन यांनी. 2 चौकार जरूर आले पण चांगलं षटक या ठिकाणी म्हणावं लागेल कारण अवघ्या 10 धावा खर्च केल्यात मोईन यांनी या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. सूर्या आलेत गोलंदाजीसाठी.
सूर्या. सूर्या आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल, प्रचंड वेग सूर्याकडे देखील आहे. त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण देखील केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 11 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला सामना आजच्या संपूर्ण दिवसामधील पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजे शेवटचा दिवस आपण पाहतोय. 16 संघ स्टेशन वाईज एकूण 16 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये रोख रकमेचं पारितोषिक असं या बक्षीस स्पर्धेचा बक्षिसांचं स्वरूप आहे. दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. त्याच्यावरती केलंय आक्रमण. गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 15 या आकड्यावर. हर्ष आणि हरीश ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजी करत असताना. सलामीवीर दोन्ही फलंदाज. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिली 2 षटके जर आपण पाहिलं तर यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतः सूर्या बॉलच्या खाली आले. झेल त्यांनी पकडलाय आणि पहिली विकेट फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळत असताना सूर्याने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. हर्षी ती महत्वपूर्ण विकेट आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 15 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एक गडी माघारी परतलाय. टीम उमेश 11 खार या संघाचे नवीन बॅटर आहेत आतिश केदारे. आतिश आलेत नवीन बॅटर. सूर्या. आतिश केदारे नवीन बॅटर आलेत मैदानामध्ये उमेश 11 खार या संघाकडून. पहिली विकेट गोलंदाज सूर्याने आपल्या संघाला मिळवून जरूर दिली आहे. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे. ओहो आतिश केदारे पुढचा बॉल खेळत असताना क्षेत्ररक्षक बॉलला जज करतायत. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस शेवटच्या क्षणाला बरोबर झेल टिपलाय आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. आतिश केदारे यांची खेळी संपुष्टात. दुसरी विकेट सूर्याने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. सूर्या अक्षरशः चमकतोय. सोहेलने शेवटच्या क्षणाला टिपलेला तो झेल आणि महत्वपूर्ण विकेट आतिश केदारे यांची आणि म्हणूनच की काय दुसरा गडी बाद झाला टीम उमेश 11 खार या संघाचा. हुसेन आलेत नवीन बॅटर. हुसेन आलेत नवीन बॅटर. पहिला सामना आपण पाहतोय आजच्या संपूर्ण दिवसातील. हुसेनसाठी पुढचा बॉल. यस 100 कॅच आणि हॅट्रिक देखील पूर्ण केली आजच्या संपूर्ण दिवसातील अंतिम दिवस. अक्षरशः सूर्या गाजवतोय हा दिवस. या संपूर्ण दिवसातील पहिल्याच सामन्यामध्ये हॅट्रिक पटकावणारा खेळाडू सूर्या आज मात्र अक्षरशः तळपलाय. कारण लगातार 3 विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे सूर्याने. तिन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. हाच सूर्या अक्षरशः चमकतोय. कारण या खेळाडूकडे वेग आहे. प्रचंड वेग.
वेगावरती स्वार होऊन तिन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे सूर्याने. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरला होता प्रतीक शर्मा. आणि आता मात्र आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहतोय सूर्याच्या नावावरती ही दुसरी हॅट्रिक. निलेश सावंत आलेत फलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 3 गडी माघारी परतलेत. झेल पकडलाय अगदी अफलातून झेल. 100 कॅच देखील पाहायला मिळाली. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्र टिपली जात आहेत. अगदी क्लीन नीट आणि थेट असं प्रक्षेपण आपण पाहतोय. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. पुढचा बॉल यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये हलक्या हाताने ढकलला जाणारा हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सूर्या षटक क्रमांक 2 हाताळत असताना पहा काय त्याने षटक हाताळलंय. हे षटक हाताळत असताना अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स म्हणजेच विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली आहे सूर्याने या षटकामध्ये. म्हणजे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 15. 3 गडी बाद. टीम उमेश 11 खार. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. नैमुल यांना आमंत्रित केलं जातं हे षटक हाताळण्यासाठी. नैमुल षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल मोठा फटका खेळलाय जरूर. लॉंग स्टॉप रिचन मधून बॉल ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. चांगला फटका, चांगला बरोबर पिक केला. बॅटची वरची कडा घेऊन बॉल ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 19 या आकड्यावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती चौकार आहे त्यांना पाहायला मिळतोय. हरीशच्या बॅटमधून आतापर्यंत एकूण 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात या पहिल्या डावामध्ये. पुढचा बॉल यावेळेला बिग हिट. यावेळेला बॉल चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हरीशच्या बॅटमधून येतोय या मॅच मधील पहिला षटकार. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला हरीशने. हो यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. फटका त्याचा फसलाय आणि तोपर्यंत लेग बाईटच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 26 या आकड्यावर. 26 ऑन बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती झाल्यात. स्टेशन वाईज एकूण 16 संघ. नेक्स्ट बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने. रन मात्र मिळणार नाहीये. पिचिंग झाला थोडासा खाली राहिला. यष्टीरक्षकाकडे जाणारा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आणि नैमुलचं हे षटक. आतापर्यंत त्याने 10 धावा खर्च केल्यात नैमुलने. यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये पाठवलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 27 या आकड्यावर. 27.
पुढचा बॉल यावेळेला चांगला पाहायला मिळतोय. थोडेसे शफल झाले, फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आता मात्र फटका त्यांचा फसतोय. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झाला. म्हणजेच 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 27. 3 गडी बाद टीम उमेश 11 खार. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती झालेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या मॅच मधील पहिल्या डावातील. नेक्स्ट मॅच जान्हवी शिवशक्ती गोरेगाव विरुद्ध शिवडी मुंबईकर शिवडी. कर्णधार विनंती असणार आहे आयोजन समितीची संपर्क साधा. पुन्हा एकदा आपण पाहतोय सूर्य यांना आमंत्रित केलं जाईल. विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. दुसरं षटक हाताळत असताना तोच सूर्य आता मात्र चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. टीम के रॉयल मानकुर्द संघाकडून. हो, पहिलाच बॉल प्रचंड वेग उसळी घेणारा हा चेंडू. येस येस नो नोचा कॉल. डायरेक्ट हिट. येस, विकेट आली आहे जरूर. वाईट बॉल पंच घोषित करतायत आणि धावबाच्या स्वरूपात मात्र आणखीन एक फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर आहेत रुपेश. ओ सूर्या प्रचंड वेग. पुन्हा एकदा बॅकफुटवरती येऊन पुल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला जरूर. एक धाव पूर्ण त्या ठिकाणी केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 29 या आकड्यावर. ओ यावेळेला पुढे येऊन शफल झाले. स्टेप आउट होऊन फटका खेळला. जवाब स्ट्रोक आहे. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. क्लासिकल अंदाजामध्ये बरोबर 2 पावले पुढे आले आणि पुढे सरसवत असताना बॉल अक्षरशः फेकून दिलं 6 धावांसाठी फलंदाज रुपेशने. 35 धावा धावफलकावरती झाल्यात. सूर्या विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज. आता मात्र स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलंय. फलंदाज बीट झालेत. यष्टीरक्षक देखील बीट झालेत आणि माईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 36 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. सूर्याचं हे महत्वपूर्ण षटक. दुसरं षटक हाताळत असताना अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 3 महत्वपूर्ण विकेट हॅट्रिक पूर्ण देखील केली होती सूर्याने. तो सूर्य आता मात्र 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. हो, यावेळेला चांगला बॉल. पुन्हा एकदा लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या 1ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 37 या आकड्यावर. (37) 37. ओ यावेळेला पुन्हा एकदा स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलंय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. 37 ऑन बोर्ड. म्हणजेच अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल. सूर्या चांगलं कमबॅक म्हणावं लागेल कारण पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर यावेळेला देखील चांगला बॉल अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडेसे फंबल झालेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस नो नोचा कॉल आणि आणखीन एक फलंदाज धावबाच्या स्वरूपात हरीश मात्र माघारी परतताना पाहायला मिळतात. हरीशने चांगली फलंदाजी केली होती या मॅच मध्ये. 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आता मात्र हरीश माघारी परतलेत. अजूनही शेवटची 6 बॉल बाकी आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 38 या आकड्यावर.
हरिकेश आलेत फलंदाजीसाठी, आमिर आलेत गोलंदाजीसाठी. शेवटच्या षटक मार्गस्थ आहे. 5वं षटक. चला नेक्स्ट मॅच. जान्हवी शिवशक्ती गोरेगाव, शिवडी मुंबईकर शिवडी. यावेळेला पहिलाच बॉल लो फुलटा जरूर पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत आणि झेल त्यांनी पकडलाय. हरिकेश या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच जान्हवी शिवशक्ती गोरेगाव, शिवडी मुंबईकर शिवडी. कर्णधार विनंती असणार आहे आयोजन समितीशी संपर्क साधा. सोनू यांनी पकडलेला तो झेल यष्टीरक्षक आहेत सोनू स्वतः आणि त्यांनी झेल पकडला आणि म्हणूनच की काय फलंदाज जर आपण पाहिलं तर हरिकेश या ठिकाणी माघारी परतलेत. समीर आलेत नवीन बॅटर. चला टॉस साठी या. जान्हवी शिवशक्ती गोरेगाव आणि शिवडी मुंबईकर शिवडी. आणखीन एक महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल. शिवडी मुंबईकर शिवडी आणि त्यांच्या विरुद्ध जान्हवी शिवशक्ती गोरेगाव. यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. डायरेक्ट थ्रो. यस, आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय आणि आणखीन एक विकेट आली आहे. धावबादच्या स्वरूपातली ही विकेट. फलंदाज बाद. जान्हवी शिवशक्ती गोरेगाव. कर्णधार विनंती असणार आहे आपण त्वरितच टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या. सागर आलेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. वेळेला जर आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेला फटका क्षेत्ररक्षक जज करतायत बॉलला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. यावेळेला काय प्रचंड वेग आहे पहा. बरोबर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. अक्षरशः स्टंप विकेट पर्यंत, विकेट किपर पर्यंत जाऊन पोहोचलाय. आणखीन एक विकेट माघारी परतताना पाहायला मिळतंय. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे देखील. आमिर हे षटक हाताळत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या शेवटच्या षटकातील. नवीन बॅटर आर्यन आलेत फलंदाजीसाठी. जान्हवी शिवशक्ती गोरेगाव विरुद्ध शिवडी मुंबईकर शिवडी. आणखीन एक महत्वपूर्ण सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी. फरदीन काझी, प्रथमेश पवार इन ॲक्शन पाहायला मिळणार आहेत या नेक्स्ट मॅच मध्ये. तर मॅचचा टॉस केला जाईल या चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावानंतर. प्रथमेश पवार नाना. यावेळेला देखील समोर फटका खेळला होता. लॉंग आउट मधून क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. तोपर्यंत लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलंय. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल या एकेरी धावेच्या मदतीने. आता धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 41 या आकड्यावर. 41 ऑन अ बोर्ड. लास्ट बॉल 41 41.
शेवटचा बॉल जर आपण पाहिलं तर गॅप मधून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 45 जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 30 बॉल 46 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. जान्हवी शिवशक्ती गोरेगाव विरुद्ध शिवडी मुंबईकर शिवडी. जान्हवी शिवशक्ती 11 गोरेगाव आणि शिवडी मुंबईकर शिवडी. माननीय श्री गुरुप्रसादजी पांचाळ आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. शिवडी मुंबईकर शिवडी आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर जान्हवी शिवशक्ती 11 गोरेगाव असे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतील. या मॅचचा टॉस केला जातोय. माननीय श्री रवींद्र शेठ कोरडे साहेबांचा आज 50वा वाढदिवस आणि सरांच्याच वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय ही भव्य दिव्य ओरम क्रिकेट स्पर्धा. प्रथमेश पवार इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. येस, पहिला सन्मान चिन्ह दिलं जाईल. सर, पहिला सन्मान चिन्ह दिलं जाईल आयोजन समितीच्या माध्यमातून. शिवडी मुंबईकर शिवडी प्रथमेश पवार माननीय श्री प्रवीण महादेव शिंदे यांच्या सौजन्याने पुरस्कृत असलेलं हे सन्मान चिन्ह आपण पाहतोय. माननीय श्री रवींद्र शेठ कोरडे यांचा आज 50वा वाढदिवस. याच वाढदिवसाचं औचित्य साधून आपण पाहतोय ही भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा. स्टेशन वाईज ही संकल्पना आणली गेली आहे. 16 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्याचप्रमाणे आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला जान्हवी शिवशक्ती 11 गोरेगाव असे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरताना इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस केला जातोय माननीय श्री गुरुप्रसादजी पांचाळ यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर हेड आहे आणि दुसऱ्या बाजूला टेल आहे. यस, प्रथमेश हेड्स इज अ कॉल. येस, हेड. येस, टॉस जर आपण पाहिलं तर शिवडी मुंबईकर शिवडी या संघाने जिंकलाय. प्रथमेश पवार प्रथमता निर्णय का असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. येस, गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. 5-5 षटकांचे सामने आहेत. पहिले 2 षटके जर आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले असा देखील स्पर्धेचा नियम आहे. काय म्हणाल, अपोजिट संघ तेवढाच ताकदवर आपल्याला पाहायला मिळतोय? नक्कीच. स्टेशन वाईज क्रिकेट असल्यामुळे प्रत्येकाने आपापल्या एरियातली चांगली टीम बनवली आणि त्यांची ही टीम तशी चांगली दिसते. फिरोज दिसतोय, त्याचा भाऊ दिसतोय, प्रीतम आहे. सो एक चांगली मॅच होईल, बघू. येस, या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतीलच. पण आपण पाहिलं तर तुम्ही देखील रात्री धडाकेबाद चषक देखील खेळलात. सकाळी आय थिंक 6 की 5 वाजता तुम्ही घरी आला असाल. या यंग जनरेशनला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? बघा,
आता जे झालं काल रात्री खेळून आलो तो पार्ट वेगळा होता, पण इथे मी माझ्या एरियाला रिप्रेझेंट करतोय, सो ते पण महत्त्वाचं आहे. कारण मी माझं मेन अपब्रिंगिंग आणि मी जिथून क्रिकेट खेळायचं सुरुवात केली ते शिवडी एरियामधनं, सो त्या नावाचं पण इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. तर तेवढं तर आपण दिलंच पाहिजे त्या. येस, थँक्यू सो मच प्रथमेश पवार. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रीतम सर देखील आपल्या समवेत जुळले आहेत. अपोजिट संघाने टॉस जिंकेल. प्रथमतः तुम्हाला फलंदाजी करायची आहे. 5-5 षटकांचा सामना आहे. पहिले 2 षटक जर आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. काय म्हणाल, अपोजिट संघ तेवढाच ताकदवार आहे या मॅचबद्दल? नक्कीच दोन्ही टीम चांगल्या आहेत. चांगली मॅच बघायला मिळेल प्रेक्षकांना आणि मजा येईल मॅच खेळायला. तर दोन्ही संघ चांगलेच खेळणार आहेत, तर प्रेक्षकांनी त्याचा आनंद घ्यावा. या मैदानामध्ये तुम्ही खूप साऱ्या मॅच देखील खेळला असालच. या मैदानाविषयी काय सांगाल? खूप चांगलं मैदान आहे. छोटं ग्राउंड आहे, पण इट इज नॉट एवढं इझी नाही आहे की 6 मारणं. पण बॉलिंग अटॅक चांगला असेल तर नक्की स्कोअर कमी करू आम्ही. या मॅचसाठी आपल्याच देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर शिवडी मुंबईकर शिवडी म्हणजेच प्रथमेश पवार यांच्या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. धन्यवाद. सेकंड इनिंगला देखील सुरुवात झाली आहे. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. आसिफ आणि शुभम नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर हरिकेश. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर भीमर पडताळला गेलाय पंचांच्या माध्यमातून. फ्री हिट ऑन. ओ पुन्हा एकदा नो बॉल आणि या नो बॉल वरती आक्रमण केलंय. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. पुन्हा एकदा नो बॉल आपण पाहतोय. आता मात्र ओव्हर स्टेपिंग पडताळला गेला. पहिला बॉल जो आपण पाहिलं तर नो बॉल होता, तो भीमर पडताळला होता. ओव्हर स्टेपिंगच होता तो देखील. आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर पंच मात्र ओव्हर स्टेपिंग पडतायत. सर सुबोध गडसे स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच हरिकेशचं हे महागडं षटक ठरू शकतं. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकाच बॉलमध्ये हरिकेशने एकूण 8 धावा खर्च केलेत. हो, यावेळेला चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये. फ्री हिट ऑन होता आणि म्हणूनच की काय फलंदाजाला जीवदान मिळतंय. चांगला बॉल. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. यावेळेला देखील आपण पाहिलं तर अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल अडवले देखील. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 9 या आकड्यावर. 46 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. धावा करायच्या आहेत. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. हो, पुढचा बॉल. यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर. कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक बिग हिट, आणखीन एक षटकार आता मात्र शुभमच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 15 या आकड्यावर. 46 धावांचा पाठलाग. 15 धावा धाव फलकावरती झाल्यात. हो, यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं आणि आणखीन एक जर आपण पाहिलं तर चांगला बॉल हरिकेश यांचा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 15 धावा आतापर्यंत हरिकेशने खर्च केल्यात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. पहिली 2 षटके जर आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले. 5-5 षटकांचा हा सामना. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. यावेळेला काय फटका खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. 1 बाउन्स. सीमारेषा पार. 4 धावांसाठी आणखीन एक मोठा फटका शुभमच्या बॅट मधून. आणि या 4 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 19. 46 धावा. 46 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. 46 धावा करायचे आहेत. 19 धावा धाव फलकावरती झालेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट मॅच प्रथमेश पवार, फरदीन काझी, फिरोज शेख इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
टी लढत यावेळेला आणखीन एक मोठा फटका शुभमच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर बरोबर टिपलाय त्याने झेल आणि पहिला विकेट आपण पाहतोय शुभमच्या स्वरूपातला. शुभम माघारी परतताना पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळाला होता जरूर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी झेल देखील टिपला आणि म्हणूनच की काय शुभम यांची खेळी त्या ठिकाणी संपुष्टात आली आहे. समीर यांनी पकडलेला तो झेल आणि म्हणूनच ही काय शुभमची काही संपुष्टात आली आहे. सुनील आलेत नवीन बॅटर. स्कोर झालाय 19 ऑन बोर्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. एक गडी बाद. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी क्रिस सोलंकी आलेत गोलंदाजीसाठी. युवा उद्योन्मुख खेळाडू आहे. यंग टॅलेंटेड खेळाडू गोलंदाजीसाठी क्रिस सोलंकी. 46 धावांचा पाठलाग क्रिस सोलंकी गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल. मोठा फटका खेळलाय जरूर. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. धावतायत पळतायत. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण देखील केल्यात. या दुहेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 21 या आकड्यावर. आसिफ स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय त्याला साथ देतो न्यू बॅटर. नॉन स्ट्रायकिंग एंडला सुनील. कारण शुभम या ठिकाणी माघारी परतलेत. वैयक्तिक या मॅच मध्ये त्याने आपण जर पाहिलं तर एकूण 10 धावा केल्या. क्रिसचा पुढचा बॉल चांगला बरोबर बॉल त्याने हाताळलाय. फलंदाज मात्र बीट झाले. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. क्रिस सोलंकी यंग युवा टॅलेंटेड हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. 46 धावा करणं गरजेचं आहे टीम के रॉयल मानकुर्द या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पहिला सामना अंतिम दिवसातील पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने. आणखीन एक बॉल फलंदाज बीट होताना पाहायला मिळतोय. बॉलला वळण दिले. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन देखील करत असताना पाहायला मिळतोय सातत्याने क्रिस सोलंकी. आतापर्यंत त्याने 3 बॉल हाताळले. 3 बॉल हाताळत असताना 2 धावा त्याने खर्च केलेत. षटक क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ आहे. पहिल्याच आपण पाहिलं तर षटकामध्ये खूप साऱ्या धावा खर्च केल्या होत्या. 19 धावा या षटकामध्ये खर्च केल्या होत्या गोलंदाज हरिकेशने. आणि त्यानंतर मात्र क्रिस सोलंकी गोलंदाजीसाठी. आता मात्र खूपच ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव की धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 22 या आकड्यावर. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती झाल्यात. 46 धावा करायच्या टीम के रॉयल मानकुर्द संघाला हा सामना जिंकण्यासाठी. क्रिस सोलंकी षटक क्रमांक 2 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. पॉवर प्लेचे हे षटक. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. स्वतः यष्टीरक्षक बॉलच्या खाली. विकेट आली आहे. फलंदाज बाद आणि क्रिस सोलंकीने आपल्या संघाला आणखीन एक विकेट मिळवून दिली आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि विकेट देखील आली आहे. महत्वपूर्ण विकेट. आतिश केदारे आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक म्हणून आणि त्यांनीच टिपलेला तो झेल. आणि म्हणूनच की काय फलंदाज जर आपण पाहिलं तर आसिफची खेळी आता मात्र संपुष्टात आली आहे. म्हणजे दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळालेत. अटीतटीची लढत. नेक्स्ट मॅच. टेनिस क्रिकेट विश्वातील मोठमोठी नावं इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जान्हवी शिवशक्ती गोरेगाव त्यांच्या विरुद्ध शिवडी मुंबईकर शिवडी. टॉस जर आपण पाहिलं तर शिवडी मुंबईकर शिवडी म्हणजेच प्रथमेश पवार नाना यांच्या संघाने जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. उझेर शेख, फिरोज शेख, प्रथमेश पवार त्याचप्रमाणे फरदीन काझी ही नेक्स्ट मॅच मध्ये. सोनू आलेत फलंदाजीसाठी. सोनू स्वतः कर्णधार आहेत आणि तेच फलंदाजीसाठी 46 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय टीम के रॉयल मानकुर्द या संघाला. 11 काळचौकी आयोजित माननीय रवींद्र शेटकुर्डे यांचा आज 50वा वाढदिवस. यात सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय ही स्पर्धा भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा. काळचौकीचा शहीद भगतसिंग मैदान
अबुदनगर याच मैदानामध्ये ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील पहिला सामना. सूर्या नायडू देखील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत नेक्स्ट मॅच मध्ये. ओ यावेळेला उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न अतिशने अपील केली आहे पंचांकडे. लाऊड अपील. पंच उचलून धरतील का? बॅटला लागलाय की नाहीये? पंचांचा इशारा येणं अजून बाकी आहे. पडताळणी करतायत पंच त्याचीच. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. दोन मॅच ऑफिशियल्स ऑन फील्ड अंपायर आपण पाहतोय सर सुबोध गडसे आणि त्यांच्या समवेत सर विजय केनी. असे दोन मॅच ऑफिशियल्स थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर अवी परब. असे 3 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत आहेत. नॉट आउट. पंचांचा इशारा आलाय. आतिश केदारे आपण पाहतोय यस्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक. चांगला प्रयत्न आतिशने केला जरूर होता. सोनू पहिलाच बॉल खेळत असताना उलटा फटका खेळण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी जरूर राहिला. पंचांकडे लाऊड अपील झाली आतिश केदारेच्या माध्यमातून. अपील मात्र पंचांनी फेटाळली. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विजय केने. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय क्रिस सोलंकी यांनी. कारण विशेष बाब म्हणजे या षटकामध्ये एक महत्वपूर्ण विकेट देखील आली आसिफची. बॅटर सोनू. आणि आपण पाहतो या ठिकाणी मांडेवरांचं शुभ आगमन झालेलं आहे. दिग्गज खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू माननीय श्री चंद्रकांत शिंदे सर. त्याचप्रमाणे आपण पाहतोय करुणाकर कोटियन सर. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अभयजी राजाध्यक्ष सरांचं सहर्ष स्वागत आहे. माननीय श्री रवींद्र कोरडे साहेबांचा आज 50वा वाढदिवस. याच वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी सगळ्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. सर्वच दिग्गज खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातील सर आपलं सहर्ष स्वागत. विनंती असणार आहे सर्वच मान्यवरांना आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. जातोय मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 22 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित 18 बॉल शिल्लक आहेत आणि या 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असणार आहे. आता 18 मध्ये करायचे 24. कारण क्रिस सोलंकीने हाताळलेलं महत्व षटक, त्या षटकामध्ये अवघ्या त्याने 3 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण विकेट्स क्रिस सोलंकीने पटकावलेत आणि म्हणूनच की काय 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती झाल्यात. येस, हर्ष अडसूळ गोलंदाजीसाठी आले. षटक क्रमांक 3. हर्ष अडसूळ 22 धावा धावफलकावरती. 22 ऑन बोर्ड. हो, यावेळेला गॅप शोधून काढलाय. गॅप मधून बॉलला ढकलण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. हो, यावेळेला देखील आपण पाहिलं तर बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आणि आणखीन एक झेल पकडलाय समीर.
अजिंक्य आलेत नवीन बॅटर. समीर यांनी पकडलेला तो झेल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या इनिंगमध्ये एकूण 2 झेल टिपलेत समीर यांनी. ओ यावेळेला बिग हिट, यावेळेला बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. हँडसम येतोय षटकार. यावेळेला चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत यष्टीरक्षक आतिश आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल देखील पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 33 या आकड्यावर. 46 धावांचा पाठलाग करत असताना 33 धावा धावफलकावरती झाल्यात. 33. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 33 धावा धावफलकावरती झाले. 46 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी टीम एके रॉयल मानकुर्द या संघाला पहिलाच सामना आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. यष्टीरक्षक पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत बाईच्या स्वरूपातली आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 34. म्हणजे उर्वरित 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर एके रॉयल मानकुर्द आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर उमेश इलेव्हन खार. असे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल उमेश इलेव्हन खार. 12 मध्ये 12 करायचे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम होतील का पूर्ण या 12 धावा? कारण क्रिस सोलंकी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा क्रिशवरती गोलंदाज म्हणजेच कर्णधाराने विश्वास दाखवला आणि म्हणूनच की काय क्रिस सोलंकीला आमंत्रित केलं गेलं हे षटक हाताळण्यासाठी. कारण निर्णायक षटक ठरू शकतं या मॅच मधील. कारण दुसरं षटक हाताळत असताना अवघ्या जर आपण पाहिलं तर 3 धावा क्रिसने खर्च केल्या होत्या आणि एक महत्वपूर्ण विकेट ती म्हणजे आसिफची महत्वपूर्ण विकेट क्रिस सोलंकीने पटकावली होती. तोच युवा टॅलेंटेड गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. 12 बॉल मध्ये 12 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. क्रिस सोलंकी पहिलाच बॉल काय हाताळलाय पहा. पहिलाच बॉल या ठिकाणी फलंदाज बीट झालेत. ही खासियत आहे गोलंदाजाची. आधी देखील असाच कारनामा क्रिस सोलंकीने केलाय. आता मॅचचं समीकरण बदलतंय. उर्वरित 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. सोनू आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. द कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधार आहे या संघाचा. एके रॉयल मानकुर्द कर्णधाराला साजेशी कामगिरी करेल का सोनू? हो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक आहेत आतिश. धावबादची सुवर्ण संधी. यस, फलंदाज बाद. आणखीन एक विकेट आली आहे. सोनूची महत्वपूर्ण विकेट धावबाच्या स्वरूपात मटकावली आहे आणि मॅचचं समीकरण आता बदलते. उर्वरित 10 बॉल मध्ये आता करायचे आहेत 12 धावा. नवीन बॅटर शोहेब आलेत. 10 मध्ये आता करायचे आहेत 12 धावा. स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय नवीन फलंदाज अजिंक्य आलेत. त्याच्याच बॅट मधून आतापर्यंत एक षटकार देखील पाहिलाय. न्यू बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला असणार आहे तो म्हणजे शोहेब. 10 मध्ये आता करायच्यात 12 धावा. क्रिस सोलंकी संपूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती येऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पहिले 2 बॉल निर्धाव आल्यानंतर आता मात्र मॅचचं समीकरण बदलते. 10 मध्ये आता करायच्यात 12 धावा.
पहिला बॉल निर्धाव, दुसरा बॉल धावबाच्या स्वरूपातली महत्वपूर्ण विकेट सोनूची. न्यू बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला शोहेब, स्ट्रायकिंग एंडला स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर अजिंक्य आहे. त्याच्याच बॅट मधून आतापर्यंत या मॅच मध्ये एक षटकार देखील पाहायला मिळाले. 10 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल. उमेश 11 खार. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जान्हवी शिवशक्ती गोरेगाव विरुद्ध शिवडी मुंबईकर. शिवडी फरदीन गाझी, प्रथमेश पवार, फिरोज शेख इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. टॉस जर आपण पाहिलं तर शिवडी मुंबईकर शिवडी या संघाने जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जातोय मॅचच्या दिशेने. 10 बॉल आणि 12 धावांची गरज. क्रीजचा पुढचा बॉल अलॉंग विथ द कार्पेट, फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस यस नोचा कॉल. शेवटच्या क्षणाला थांबवलंय. एकच धाव आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 35. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. उर्वरित 9 बॉल आणि या 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 11 धावांची गरज आहे. क्रिस सोलंकीचा निर्णायक षटक. एक युवा टॅलेंटेड उद्योन्मुख खेळाडू आज मात्र चर्चेचा विषय बनलाय या ऐतिहासिक शहीद भगतसिंग अभ्युदयनगर मैदानामध्ये. काय होईल, कोणता संघ हा सामना जिंकेल? क्रिस सोलंकी आणखीन एक बॉल. आता मात्र खूपच चेंडूने वळण घेतलंय. पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. एक्स्ट्राची अतिरिक्त धाव. खूपच चेंडूने वळण घेतलं आणि म्हणूनच की काय सर विजयजी केनी यांचा निर्णय आलाय. इट्स व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 36 धावा धाव फलकावरती झाल्या. जिंकण्यासाठी अजून 10 धावांची गरज आहे. 9 मध्ये आता 10 करायचे आहेत. क्रिस सोलंकी हा कारनामा पूर्ण करून दाखवेल का आपल्या संघासाठी? पुढचा बॉल उडवलाय. बिग हिट आणि या बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केला. प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल, पण हा बॉल मात्र बरोबर हाताला स्पर्श करून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 42 या आकड्यावर. चांगला प्रयत्न सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॉलला फक्त ढकलायचं होतं त्याला हातामध्ये, पण हाताला थोडासा स्पर्श देखील केला बॉलने आणि तोपर्यंत बॉल फार झाला सीमारेषा पार. 6 धावांसाठी 42 धावा धाव फलकावरती झाल्या. जिंकण्यासाठी आणखीन 4 धावांची गरज. शोहेबच्या बॅट मधून षटकार. क्रिस सोलंकी यावेळेला चांगला बॉल. टिटकट खेळले जरूर. तोपर्यंत एक चिकी सिंगल पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 43. जिंकण्यासाठी आणखीन 3 धावांची गरज. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर अजिंक्य आणि शोहेब ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करत असताना यावेळेला मोठा फटका खेळलाय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय देखील सीमारेषा पार. 6 धावांसाठी आणि हा सामना जिंकलाय टीम एके रॉयल मानकुर्द या संघाने. वेलप्लेड टीम एके रॉयल मानकुर्द. हळलक टीम उमेश 11 खार. अगदी चांगला खेळ पाहायला मिळाला उमेश 11 खार या संघाकडून. क्रिस सोलंकीने चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये, पण हा सामना मात्र जिंकलाय टीम एके रॉयल मानकुर्द या संघाने. चला शिवडी मुंबईकर शिवडी आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्या आणि विनंती असणार आहे जान्हवी शिवशक्ती गोरेगाव आपण त्वरितच आपले 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. शिवडी मुंबईकर्स शिवडी या संघाचे कर्णधार ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग या स्पर्धेचा कर्णधार, ज्या कर्णधाराने ISPL जिंकली प्रथमेश नाना पवार यांचा एक यथोचित सन्मान माननीय श्री नवनाथजी गाडवे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. विनंती असणार आहे. यस SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग एकी 11 या संघाचा आयकॉन खेळाडू देखील होता प्रथमेश पवार. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. विनंती असणार आहे प्रथमेश आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. नवनाथजी गाडवे यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जाईल. जी कॅप आहे आपली नवनाथ हे नाव कोरलेलं त्या कॅप वरती यथोचित सन्मान केला जातोय. प्रथमेश पवार नाना
SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग कर्णधार होता प्रथमेश पवार आणि त्यांचाच यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. एक 11 या संघाचा आयकॉन खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळाला होता प्रथमेश पवार. विकेटवरती खेळायचं नाहीये, विनंती आहे, विकेटवर खेळू नका. या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. जूड सिंग म्हणजेच आपल्याच काळचौकी परिसरातील हे रहिवासी राहिले. आपल्याच क्रिकेटची सुरुवात जर आपण पाहिलं तर फ्रेंड्स 11, अमृत 11, लॉयड या संघामध्ये केली. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच मुंबई इंडियन्स या संघाचे देखील सदस्य राहिले होते 2009 साली. त्याचप्रमाणे सेफ्टी लेजंड लीग साऊथ आफ्रिका संघाचे फिल्डिंग कोच म्हणून ज्यांनी धुरा सांभाळली तेच जूड सिंग यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. व्हेरी वेल वेलकम जूड सिंग. आपलं सहर्ष स्वागत माननीय श्री रवींद्र कोरडे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आयोजित RK चषक 2024 या स्पर्धेमध्ये. चला 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा. विनंती असणार आहे जान्हवी शिवशक्ती